श्री कुलदेवता प्रसन्न. सन 1946 मध्ये पारगड किल्ल्यावरून पार्ले गावाजवळील 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी स्थलांतरित होऊन निर्माण झालेले एक छोटेसे गाव अर्थात वाडी म्हणजे आजची आपली झेंडेवाडी. आपल्या झेंडेवाडीच्या स्थापनेचा थोडक्यात इतिहास. सन 1946 मध्ये म्हणजे आपला देश अगदी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना कैलासवासी श्री बळवंतराव अर्जुन झेंडे अर्थात काका यांच्या उत्तम कामावर खुश होऊन ब्रिटिश सरकारने काहीही मागण्यास सांगितले. तथापि गडावर कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने काकांनी कुटुंबाच्या उपजीविकेसाठी जमीन मिळाल्यास उत्तम होईल अशी मागणी केली आणि म्हणून बक्षीस रूपात सध्याच्या झेंडेवाडीतील जमीन काकांना देण्यात आली. त्यानंतर काकांनी या जागेत एक झोपडी बांधून सहकुटुंब राहण्यास सुरुवात केली. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर या झोपडीच्या ठिकाणी कौलारू घर बांधण्यात आले. त्यानंतर सन 1950 पासून गणेश चतुर्थी हा सण त्या घरामध्ये साजरा करण्यात येऊ लागला. आपल्या वाडी शेजारी असलेल्या जेलुगडे गावामधून 2 रुपये देऊन गणपतीची मूर्ती आणण्यात आली व विधिवत पूजा करून सर्वात पहिला गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून गणेश चतुर्थी सण आपल्या वाडीमध्ये साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. कालांतराने कुटुंब वाढत गेले व एका घराची 4-5 कौलारू घरे बांधण्यात आली. पण आपले एक भाऊबंद वारशी कैलासवासी श्री विष्णू झेंडे अर्थात तात्या आपले मूळ घरी म्हणजे पारगड येथेच राहत होते आणि याच मूळ घरामध्ये झेंडे घराण्याचे कुलदैवत होते. त्यामुळे गणेश चतुर्थी व्यतिरिक्त इतर सर्व वार्षिक सण जसे की दसरा, दिवाळी, माई, शिमगा इत्यादी साजरे करण्यासाठी नेहमी झेंडेवाडीवरून पारगडला जावे लागे. असा हा उपक्रम सन 1947 पासून ते सन 1975 पर्यंत म्हणजे जवळजवळ 28 वर्ष चालू होता. त्या 28 वर्षांमध्ये झेंडेवाडीतील झेंडे परिवाराची बरीच प्रगती झाली. परिवार वाढला, घरे वाढली व सर्व झेंडे परिवार एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहू लागला. पण आपले भाऊबंद कैलासवासी श्री विष्णू झेंडे अर्थात तात्या हे अजूनही पारगडावर आपल्या मूळ घरीच राहत आणि कुलदेवतेची सेवा करत. तिथे एकटेच राहत असल्याने कुलदेवतेची पूजा व देखरेख व्यवस्थित होत नाही असे ते सारखे सांगत असत. त्यांचे भाऊ कैलासवासी श्री कृष्णा झेंडे हे आपल्या वाडीजवळील पाटणे गावामध्ये राहत होते. त्यांनी कैलासवासी श्री विष्णू झेंडे यांना चिठ्ठी पाठवून असे कळवले की आपले सर्व भाऊबंद अर्थात वारशी झेंडेवाडीत राहतात. जर ते कुलदैवत आपल्याकडे घेऊन जातो म्हणाले तर त्यांना नाही म्हणू नकोस, त्यांना तिथून कुलदैवत घेऊन जाऊ देत. यानंतर वाडीतील सर्व थोर मंडळींनी एकत्रित विचारविनिमय करून कुलदैवत झेंडेवाडीला घेऊन येण्याबाबत सखोल चर्चा केली आणि सर्व ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकाराने कुलदेवतेची स्थापना झेंडेवाडीतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर तब्बल 28 वर्षांनंतर तो दिवस उजाडला. सर्व थोर मंडळी वाडीतून पारगडला आपल्या मूळ घरी पोहोचले. तो दिवस म्हणजे मे महिन्याची 21 तारीख. त्या दिवशी कैलासवासी श्री विनायक मणेरीकर भटजींच्या मार्गदर्शनाने श्री कुलदेवतेची विधिवत पूजा करून कुलदेवत अर्थात पतवा उचलून झोळीत ठेवल्या व नंतर त्या आपल्या गावी म्हणजेच झेंडेवाडीत घेऊन आले व कैलासवासी श्री प्रतापराव झेंडे अर्थात आबा यांच्या घरी ठेवण्यात आले. पुढे 6 जून 1976 रोजी कैलासवासी श्री विनायक मणेरीकर अर्थात पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली कुलदेवतेची स्थापना, विधिवत पूजा, होम हवन इत्यादी करून झेंडेवाडी येथील आबांच्या घरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. सन 1976 पासून सर्व वार्षिक सण जसे की दसरा, गणेश चतुर्थी व इतर सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यास सुरुवात झाली. त्या पुढील काळात श्री भवानी देवी व श्री कुलदेवतेच्या कृपा आशीर्वादाने
आपल्या झेंडेवाडीचा कायापालट झाला. सर्व मुले बाळे चांगल्या नोकरी व्यवसायाला लागली. सर्वांची खूप भरभराट झाली आणि उत्तरोत्तर होतच आहे. काही मुले कामाच्या निमित्त बाहेरगावी देखील गेली, पण प्रत्येक सणाला उपस्थित राहून वाडीतील सर्व वार्षिक सण एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरे करू लागले. कालांतराने झेंडे परिवार आणखी वाढत गेला आणि त्यामुळे देवघरात जागा अपुरी पडू लागली. सर्वांच्या मताने मंदिर बांधता आले असते, पण आपला देव घरातच असतो, त्यामुळे पहिल्या घराजवळच नवीन वास्तू बांधण्यात यावी असा विचार सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार सुंदर अशी नवीन वास्तू बांधण्यात आली आणि दिनांक 23 मे 2022 या दिवशी पुरोहित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधिवत पूजा होम हवन करून श्री कुलदेवतेची पुन्हा स्थापना करण्यात आली. तो दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्यात आला आणि अविस्मरणीय ठरला. तिथून पुढे सर्व वार्षिक सण याच नवीन वास्तूमध्ये अर्थात आपल्या देवघरामध्ये साजरे करण्यास सुरुवात झाली. आता याच वास्तूमध्ये सर्वजण एकत्रितपणे उपस्थित राहून प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. श्री भवानी देवी व श्री कुलदेवतेच्या आशीर्वादाने आज आपल्या वाडीत एकूण 14 घरे आहेत व जवळजवळ 100हून अधिक लोकवस्ती आहे. सन 1976 ते 2026 म्हणजे कुलदेवतेच्या झेंडेवाडीमधील स्थापनेला या वर्षी एकूण 50 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच 2026 हा वर्धापन दिन 50वा आहे आणि हा सुवर्ण महोत्सव सर्व झेंडेवाडीकरांना संस्मरणीय राहो हीच सदिच्छा. आपली झेंडेवाडी म्हणजे एक कुटुंब आणि ज्याप्रमाणे अगोदरच्या पिढ्यांनी एकजुटीने आपुलकीने आपली संस्कृती परंपरा व अभिमान जपलेला आहे, त्याप्रमाणे आपण कितीही व्यस्त असलो तरीही आपल्या वाडीशी कुलदेवतेशी असलेली नाळ अशीच कायम ठेवूया. आपली संस्कृती परंपरा आणि इतिहासाने परिपूर्ण असा वारसा अभिमानाने सदैव पुढील पिढीला सांगूया. त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रपंच. चला तर मग आपण सर्वजण करूया एक संकल्प. झेंडेवाडीचा मान, एकता, परंपरा अखंड ठेवू उंच. धन्यवाद.